साजरा होत असतो आणि हा महोत्सव कोण साजरा करतो? मध्य प्रदेश सरकार आणि श्रीलंका सरकार हे दोघं मिळून करतात या महोत्सवाचं आयोजन. त्यामुळे आपण सकाळी श्रीलंकेची लोक पाहिली की त्यांचे वाद्य वगैरे वाजवत होते, वाद्य वगैरे पारंपरिक पद्धतीने त्यांची मिरवणूक आणली होती. थोड्या वेळाने नाटकाच्या बाहेर आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर परिक्रमा करणार आहोत. यापूर्वी प्रेम स्तूप आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याला काय म्हणतात? महास्तूप म्हणतात सांचीचा. त्यामध्ये भगवान बुद्धांच्या राजरक्षा आहेत. कशावरून हे झालं म्हणजे कळालं कशावरून? 1850 ते 60च्या मध्ये अलेक्झांडर कनिंघम आणि मेस्से म्हणून दोन पुरातत्व शास्त्रज्ञ होते. त्यांनी जेव्हा इथे उत्खनन केलं त्यावेळी हा स्तूप नंबर 3 आहे. या स्तूप नंबर 3च्या बाजूने डाव्या बाजूने एक दगडी पेटी मिळाली आणि त्याच्यामध्ये करंडक मिळाला. त्याच्यावरती लिहिलं होतं महामोगल लानच, म्हणजे महामोगल लानाचे त्याच्यामध्ये धातुरक्षा होत्या. आणि उजव्या बाजूला जेव्हा याच्यामध्ये खोदकामामध्ये त्यांना दुसरा पेटी मिळाली, दगडी पेटी, आणि त्याच्यामध्ये करंडक. त्या पेटीवर
लिहिलं होतं सारी पुस्तक. या दोन्ही पेट्या तुम्हाला खाली म्युझियममध्ये उतरल्यानंतर आपण जेव्हा बघायला जाणार आहोत तिथे बघायला मिळेल. आज म्युझियमला तिकीट नाही आहे, पण म्युझियम लवकर बघावं लागतं आपल्याला लाईनीमध्ये. त्या दोन्ही पेट्या तिकडे बघायला मिळेल. जेव्हा यात सापडलेल्या धातूरक्षा करंडकासोबत इंग्लंडला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये कनिंगहॅम यांच्याद्वारे पाठवण्यात आल्या. त्या दिवशी लाईट शोमध्ये कनिंगहॅमवरती एक हे केलं होतं, त्यांनी एक कमेंट केली होती की कनिंगहॅमनी जेव्हा उत्खनन केलं तर त्याच्यानंतर अनेक इथल्या ट्रेजर हंटरला, चोर लोकांना एक संधी मिळाली की हे सगळं लंपास करण्याचं. जर त्यांनी हे शोधल्या नसत्या धातुरक्षा आणि त्या इंग्लंडला पाठवल्या नसत्या तर आज आपल्यापर्यंत पुन्हा पोचल्या नसत्या. कारण आपल्या लोकांना ही किंमत नाही आहे इथे भारतातल्या कुठल्याच, आपल्याही नाही आणि दुसऱ्याही नाही. त्यामुळे आपला फ्लॅग धम्मध्वज आतमध्ये येऊ शकला नाही. प्रत्येक ठिकाणी धम्मध्वज, हल्ली सारनाथ, सांची वगैरे आर्किओलॉजिकल साईट आहेत, तिथं धम्मध्वज किंवा पूजेचं साहित्य आतमध्ये जाऊन देत नाही. तिथं भांडणच करावी लागतात प्रत्येक. तर ह्या अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियममध्ये पाठवताना त्या धातुरक्षाच्या बोटीला अपघात झाला आणि त्या बुडाल्या कायमच्या. आता ज्या धातुरक्षांचं आपण दर्शन घेत आहोत त्या धातुरक्षा काल जो सततधारा स्तूप पाहिला, त्या स्तूपातून निघालेल्या धातुरक्षा आहेत, त्याचं आपण दर्शन घेत आहोत आता. तर या 3 नंबरच्या याच्यामधून त्या दोन्ही निघाल्या होत्या. भगवान बुद्धांचे धम्मसेनापती म्हणजे ज्यांना डावे आणि